आज उपोषणचा 9वा दिवस आहे। आमदार कैलास पाटील आपल्याला भेटलेले आहेत। नेमकं काय सांगितलं व पुढची काय दिशा असणार आहे? आमदार साहेबांनी दाढे साहेबांना बोलून घेतले होते। दाढे साहेबांना पुन्हा सांगितलं मी माझा जबाब उलटा सुलटा घेऊन घेतलेला आहे की जबाब माझा सरळ सरळ पूर्ण चाचणी घ्यायला पाहिजे। कारण मी ज्या ठिकाणी घटने ठिकाणी नव्हतो ते घटना ठिकाणी त्यांनी दाखवले, पण घटनेच्या ठिकाणी नसल्यामुळे मी म्हणलं ही जबाब माझा उलटा आहे म्हणलं। त्यांनी आरोपी आणि सरळ सरळ गावात हिंडत कोर्टामध्ये दोनदा कोर्टामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी आरोपी दाढे साहेबांना फोन करून बोलून घेतलं होतं। त्यांनी म्हणले आरोपी 10 दिवसामध्ये आता अटक करतो आणि फरारी आरोपी हा 10 दिवसात 15 दिवसात अटक करतो म्हणजे। नाही जर त्यांनी अटक केले तर आम्ही मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन करण्याची इशारा अजून सरकारला देत आहे मी। कोण भेटून आपल्याला असं म्हणलेलं आहे की 10 दिवसात अटक करू? दाढे साहेब म्हणले। आरोपी सरळ सरळ दडदडीत गावात हिंडत आहे। गणपती मिरवणूकमध्ये हिंडला, पुन्हा कोर्टामध्ये 3दा आला आणि सरळ आणि उपोषण दिवशी मी इथं तिसऱ्या दिवशी असून तिसऱ्या दिवशी होतं उपोषण। तांबरी विभागात त्यानं खाली त्या पानपट्टी पशी जाऊन त्यानं थांबला होता। पांढरा शर्ट आणि पांढरी शर्ट हे आम्हाला बँकवाल्याने येऊन सांगितलं होतं आम्हाला की दंडी तिथं आहे, जाऊन साहेबांना सांगा म्हणून सांगितलं होतं। 10 दिवसात त्यांनी अटक करतो म्हणजे सांगितलं। त्यानं 10 दिवसानंतर जर नाही अटक केले तर मंत्र्यासमोर आमरण उपोषण नाही तर आत्मदहनाचा इशारा।